रश्मीदेवी, संजय तुला काही मी म्हणणार नाही, आणि शीतल तुलाही नाही, आणि माझ्या मित्रांनो. सुरुवातीला सांगतो की माझे वडील सारस्वत, आई सारस्वत, तरीही सिकेबेनच्या प्रोग्रामला मी आलो. पण काहीतरी सिकेबेनच्या माझ्या याच्यामध्ये गुणानुबंध आहे. मी तुला सांगतो, खरं तर हा गुणानुबंध कॉलेजच्या जीवनात व्हावा असा प्रयत्न केला, पण तो नाही यशस्वी झाला. पण त्याच्यानंतर एकदा मध्यंतरी 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, मुलुंडमध्ये सिकेबेनचं एक मोठं संमेलन झालं. खूप मोठं होतं, म्हणजे जवळजवळ 500 सिकेबी असायचं त्याच्यामध्ये, आसपास असायचं त्या. आणि त्याला मला आमंत्रण द्यायला ते आले होते. ते म्हणाले की तुम्हाला तिथे येऊन प्रोग्राम करायचा आहे. मी म्हटलं सिकेबेनच्या संमेलनामध्ये एका सारस्वत माणूस चालेल का तुम्हाला? त्याचा प्रश्न नाही, तसं काय आम्ही जातपात मानत नाही, पण तुम्ही याल का? मी म्हटलं नक्की आहे, 2 कारणासाठी आहे. तर म्हटलं मला 2 गोष्टी कायम सिकेबेनच्या लक्षात आहे. म्हटलं आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो रियाला, तर कुठलीही एखादी सुंदर मुलगी दिसली की आम्ही विचारलं, अरे तिचं नाव काय आहे? कोण सांगायचं? ती प्रधान. कोणाला विचारलं की ती राय असायची, आणखी कोण असायचं. मग मला सगळं लक्षात आलं की ह्या सगळ्या ज्या असतात त्यांची आडनावं सिकेपी आहेत. आणि सिकेपी अभिमान सुद्धा प्रचंड मोठा आहे. मी तो आता गेल्या वर्षी मी एका कार्यक्रमाला अमेरिकेला गेलो होतो. शिकागोमध्ये कार्यक्रम होता, आणि माझा कार्यक्रम होता मधुबाला ते माधुरी दीक्षित. आणि या मधुबाला ते माधुरी दीक्षित या कार्यक्रमाच्या शेवटाला मी असं म्हटलं की मराठी नट्यांवर आलो, की मराठी नट्या, आणि मराठी नट्यांची नावं सांगितली. आणि मराठी नट्यांची नावं सांगितल्यानंतर मी असं म्हटलं की ह्या बहुतेक सगळ्या ज्या मराठी नट्या आहेत, नलिनी जयवंत, नूतन, तनुजा, अगदी काजल गर्दी तरी, शोभना समर्थ, ह्या सगळ्या सिकेपी. आणि एका बाजूने प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला. मला थोडं आश्चर्य वाटलं. मला असं वाटत होतं की अमेरिकेमध्ये जास्त कोकणस्थ हवामान आहे, त्याच्यानंतर हवामान आहे. इतके सिकेपी एका संख्येने. शिकागोमध्ये याची मला कल्पना होती. अनुपमा नावाची नटी होती, तुम्हाला माहिती असेल, तांबडी मातीमध्ये, ती सुद्धा तिथे होती त्या. तर अशा सेक्शन मध्ये इथे सिकेपी बसले होते. आणि इथून एक ब्राह्मण स्त्री उभी राहिली. ती म्हणाली, अहो माधुरी दीक्षित ब्राह्मण आहे. मी म्हटलं माधुरी दीक्षित सुंदर नाही असं म्हटलेलं नाही, ब्राह्मण मुली सुंदर नसतात तसंही म्हटलेलं नाही. पण मला एक गोष्ट मी आवर्जून सांगतो तुम्हाला, की सौंदर्याला जात नसते, पण जातीला सौंदर्य असतं. आणि हे सगळीकडे मी शिकागोमध्ये 300 लोकांच्या समोर सांगितलं आहे. आणि तेव्हा आत्ता झाला त्यापेक्षा मोठा कडकडाट झाला, त्यांना बाकीच्या नाही समोर सांगायचं. सिकेपी खाण्याची जी सवय आहे ती मला सुरुवातीला शाळेत असताना सिकेपी जास्त काही फरक कळायचा नाही. मी सारखंच असल्यामुळे जिभेला माशाची सवय होती, त्यामुळे मासे असायचे. पण माझ्या वर्गात एक हेमंत कर्णिक नावाचा मुलगा होता. आणि फराळाच्या वेळेला, दिवाळीच्या फराळानंतर सगळ्या लोकांनी काही मंडळींनी फराळ आणला होता. कोणी लाडू, करंजा, अमूल, तमूल. तर त्यांनी पण फराळ आणला होता. तर मी म्हटलं, माझ्यापेक्षा तुझ्या वेगळ्या करंजा कशा दिसतात? तर तो म्हणाले, बघ त्याला करंजा म्हणायचं नाही. दिसतात करंजा नाही, त्याला खाज्याचे कानोले असंच म्हटलं. अरे बाबा, खाज्याचे कानोले, पण ते सगळं दिसतं करंजा आहे. तुम्हाला 2 बॅट्समन सारखे दिसतात, पण ते सारखे असतात का? त्याला असं सांगायचं होतं की या तुम्ही जे खात्या करंजा वगैरे, त्या जर गौतम गंभीर असेल तर खाज्याचे कानोले म्हणजे सचिन तेंडुलकर. पण मला एक सांगतो, ते खाज्याच्या कानोले टाईपच्या करंजा आहेत ना, त्या माझ्या सासूबाईंनी करून घातल्या. सांग त्यांच्या ज्या करंजा असायच्या त्या तशा तिथून सिकेपी खाण्याचा जो संबंध झाला तो पुढे पुढे वाढला. कारण 1973 साली 73-74 मी इंजिनिअरिंगला असताना चांगला पॉकेट मनी मिळावं म्हणून ट्युशन करायचो. आणि ती ट्युशन मला बरोबर
हजरनेस किंवा पायसनेस अशा अण्णावांच्या त्याकडे मिळाल्या. आणि काम अत्यंत गोड होतं. म्हणजे मुलाला गणित शिकवायचं जे मला आवडायचं, त्याला क्रिकेट पण शिकवायचं ते त्याहून आवडायचं. आणि रविवारी सकाळी त्यांच्याकडे गेल्यानंतर ते पोहे द्यायचे आणि पोह्यात सोडे आणि दरवेळेला मी माझ्या घरी येऊन सांगायचो की रविवारी ते सोड्यामध्ये आपण फक्त बटाटे घालतो, कांदे घालतो, पण ते सोडे घालतो, सोड्याचे सर्व चांगले लागते. काही म्हणे आपण खात नाही असं नाही, पण त्याची टेस्ट चांगली लागते. तर मी त्याला विचारलं, ते मला म्हणाले की आमच्याकडे सोडा हा अत्यंत चांगला प्रकार असतो, म्हणजे आम्हाला आवडतो सोडे. म्हणजे सोडे आमच्याकडे असतात कारण आम्ही सारं आम्ही सुकवलेले मासे घालतो. आणि शेवटी मी थोडासा बावळटपणे आणि थोड्याशा चावडपणे त्याला विचारलं, म्हणजे श्रीखंडात पण घालता बहुत आवडले तर नाही इथे गोडवा जायला घालत. पण त्यावेळेला मला असं जाणवलं की ह्या दोन गोष्टी खाज्याचे कानोले आणि सोडे ह्या दोन्ही गोष्टी मलाही प्रचंड आवडतात आणि त्या खायला आवडतात आणि खरंच चांगली टेस्ट होती. पुढे मला लग्न झाल्यानंतर हे क्षत्रिय मंडळीमध्ये झालं आणि वर्धाला मी लहानपणापासून ओळखत होतो. आणि वर्धा तिथे संजयची बायको म्हणून आली. त्याच्या मला वाटतं याच्या आधीची एक गोष्ट आहे. त्यांच्याकडे एक आपल्या कोजागिरीच्या दिवशी नेहमी जेवण असतं. पहिल्या कोजागिरीला आम्ही गेलो, असं ताटात मस्त मटण आलं, असं झणझणीत मटण. नंतर आणखीन काहीतरी एक वाटत पावले घालं असेल आणि मग पोहे आले. पोहे म्हणजे साधे पोहे. मला कळे ना वर्धाने बघितलं आज सोडे नाही आहेत म्हणजे सिकेपी नाही आहेत. मी बघितलं बटाटे नाहीत, सारस्वत नाही आहेत. म्हणजे पोह्यांचा ट्राय करा. तर मग माझी बायकोला नाही त्या पोह्यामध्ये मटण घालून खायचं असतं. त्यानंतर मला कधीही पोचायला गेली की दूध आठवत नाही पण पोळ्या आठवतात आणि पोळ्याबरोबरचं ते मटण जे असतं ना ते प्रचंड आठवतात. तशी टिंगण मिळवणी वर्धाने त्यांची बरीच केलेली आहे, पण ते लागतात चांगले हे मला कबूल करायला पाहिजे. मगाशी जसं रश्मीताईने म्हटलं की आपल्यामध्ये मी स्वतः जातपात म्हणत नाही, सांगितलं सगळ्यांनी की एकेकाळी मार्क्सवादी एकेकाळी आता मार्क्सवादी कधीच राहिलेलं उरलेलंच नाही. पण जात जरी पाळली नाही तरी जातीला काहीतरी काही गोष्टी चिकटल्या असतात आणि खूप चांगल्या चिकटलेल्या असतात. म्हणजे त्यांच्या ज्या एकंदरीत पद्धती असतात, विशेषतः खाण्याखाण्याच्या पद्धती, त्यामुळे आपल्याकडे जेवणामध्ये प्रचंड एक वैविध्य आलेलं. म्हणजे सारस्वतांसारखं जेवण सिकेऱ्यांचं नसतं, सिकेऱ्यांचं जेवण एसकेऱ्यांसारखं नसतं, कोकणासारखं पण मला आवडतं. वरण भात, लिंबू पेढेला ह्या सगळ्या गोष्टी मला प्रचंड आवडतात. किंवा मराठ्यांचं जेवण असतं त्याहून वेगळं असतं. अगदी विजय दरबार असं त्यांचंही जेवण एका वेगळ्या प्रकारचं असतं आणि एवढी व्हरायटी असते जी व्हरायटी तुम्हाला जसं त्यांनी म्हटलं की ब्रेकफास्ट, लंच, डिनर या प्रत्येकाच्यात वेगवेगळी व्हरायटी निव्वळ मराठी माणसांमध्ये असू शकते. या वेगवेगळ्या जातींच्या संचयामुळे असेल, त्यांच्या पद्धतीमुळे असेल, या गोष्टी सुरू झाल्या. आणि यांच्याकडे म्हणजे चुलींकडे आल्यानंतर मला असं लक्षात आलं की त्यांचे पदार्थ सुद्धा खूप चांगले असतात. आणि आता कसं झालं की आता पूर्वी माझे वडील सारस्वत, आई सारस्वत, आता असं नाही. आता मी सारस्वत, माझी बायको सिकेपी, आपलं एसकेपी, सॉरी. माझी सून जी आहे ती मराठा आहे, त्यामुळे आता या सगळ्या प्रकारचे जे पदार्थ असतात ते पदार्थ आम्हाला त्यामुळे खायला मिळतात. आणि वर्धाने पुण्यस्मरण केलं असं म्हणायला पाहिजे. तिच्या आईचं पुण्यस्मरण केलं, तिच्या सासूचं पुण्य केलं. शी वॉज व्हेरी लकी असं वाटतं. मी ती जशी आईकडून शिकली ना तशी ती सासूकडून पण शिकली. म्हणजे तिची जी सासू संजयची आई तिला मी डॉन ब्रॅडमन म्हणायची. चहा केला तरी चांगला, माझ्या बायकोनी पण चहा केला तरी चहा उत्तम लागतो, कारण कुठेतरी हा गुण हातात असायला लागतो. आणि ती ट्युशन वर्धाला मिळाली. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे वर्धाकडे की वर्धाकडे ना शिकण्याची आवड आहे. एक तर मुळात आमच्यासारखी ती हिंदू बनवली, हिंदू बनवली तर माणसंच हुशार म्हणजे बघितलं ना, हिंदू बनले ते माणसंच हुशार. आणि ते पिकअप करणं जे असतं
की वर्धा माझी एक चुलत बहीण आहे आणि वर्धा दोघींबद्दल मी असं म्हणतो की हे कुठेही बोलू शकतात आणि काहीही बोलू शकतात. मी आज खूप वर्षांनी संजयला बोलताना बघितलं आणि संजय इतका चांगलं बोलतोय मला जाणवतच नव्हतं तोपर्यंत. पण वर्धा भिंतीशी सुद्धा बोलू शकते. जर कोण नसेल तर भिंतीशी ती बोलू आणि त्यामुळे वर्धा ज्या वेळेला टेलिव्हिजनला बोलायला लागली, टेलिव्हिजनवरती कार्यक्रम करायला लागले, तेव्हा मला बायकोला म्हटलं की वर्धाकडे पाहिल्यानंतर मला एक जाणवलं की टेलिव्हिजनवर बोलणं इतकं सोपं नसतं. तर तुम्ही कॅमेऱ्याच्या समोर बोलत असता, जरी रेकॉर्डिंग असतं तरी कुठेतरी एक प्रकारचं प्रेशर टेन्शन येतं. वर्धा बोलताना अजिबात चालवत नाही. आणि एकदा वर्धा तुला आश्चर्य वाटेल, पण एकदा मी आणि कल्पा आम्ही असे शिवाजी पार्कला बाहेर पडलो तर गर्दी दिसली नाही. मी म्हटलं मुंबईमध्ये काय शिवसेनेने कॉल दिलेला दिसत नाही. मुंबई बंद फक्त शिवसेनेने कॉल दिला तरच पाहिजे. गर्दी एवढी कमी कशी झाली? ती म्हणाली आज वर्धाचा कार्यक्रम आहे टेलिव्हिजनला. आणि तो टेलिव्हिजनवर कार्यक्रम असल्यामुळे तिने असं सांगितलं की म्हणजे बायका तर बसतातच, पण पुरुष सुद्धा बसतात की आपल्या बायकोला सांगावं की आम्हाला उद्या काय हवंय. आणि वर्धा फक्त सिकेपी रेसिपी न देता तिने डायरेक्ट इंटरनॅशनल हात घातलेला आहे. हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि या इंटरनॅशनल ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारे वर्धा अतिशय चांगली सुगरण असं म्हणायला काहीच हरकत नाही. पण मला असं तुला सांगावंसं वाटतं की मी जसं मगाशी तू म्हटलंस तसं मी जगभर फिरलो, त्यामुळे सामनाचा हा खूप मोठा आहे हे मला नमूद करायला पाहिजे. त्यांच्या निमित्ताने क्रिकेटच्या निमित्ताने मी खूप फिरलो, आणखीनही फिरेन याच्यात. आणि हे फिरताना वेगवेगळ्या प्रकारचे जे पदार्थ असतात ना, पदार्थ खायला मला प्रचंड आवडतात. मी ज्या देशात जातो, ज्या ठिकाणी जातो ते सुद्धा मी पाहिलेले नाही, खाल्लेले. परंतु मी सिंगापूरला गेलो, तुमच्या सिंगापूरला बरेच जण गेले असतील. सिंगापूरला चायनीज हॉटेलमध्ये एकदा बसलेलो असताना ऑर्डर काय घ्यायचे विचारत असताना एक माणूस माझ्या शेजारी बसला, त्याने काहीतरी बोलला. तो माणूस हातात 4 साप घेऊन आला. नाही तेव्हा मी पण म्हटलं, त्याने असे साप दाखवले त्याला. मग त्याने त्यातला एक साप सिलेक्ट केला, तो आत गेला आणि सापाची भजी आली. मी माझ्या बरोबरच्या मित्राला म्हटलं की अरे आपण ही म्हटलं पण ते चुकीचं आहे. तुम्हाला का चुकीचं आहे? म्हटलं ज्या वेळेला खेकडा आपल्याला दाखवतात तो खेकडा काय हँडसम आहे का सापापेक्षा? मला खेकडा सुद्धा अत्यंत वाईट दिसताना अतिशय काय लोक खातात असं म्हणते त्याने. पण खेकड्याचा आंगडा तुमच्या समोर दिल्यानंतर त्याच्यापेक्षा दुसरं काही चांगलं नसतं हे आपल्याला माहिती आहे. आपण टेस्ट केलं तसं काहीतरी सापामध्ये असू शकेल. पण माझी केवळ आपली एक तो संस्कार नाही म्हणून धारणा नाही, त्यामुळे ती खायची हिंमत झाली नाही. मला खायची भयंकर इच्छा होती. मी चायनात गेलो पण मला आजच एक मित्र सांगत होता की चायनामध्ये अगदी तुम्ही एथनिक चायनीज हॉटेलमध्ये गेला तर तिथे जशी आपण बडीशीप उचलतो ना तशी लोक किडे उचलून खातात. मला माहितीच त्रास होतो मी सांगताना, पण खातात. शेवटी प्रत्येक प्रदेशाचे जे असतात आणि माझ्या दृष्टीने मी पाहिलेला एक वेगळा प्रकार आहे की तू पुढच्या टाकायला हरकत नाही. तो प्रकार तुला सांगितल्यानंतर तू कदाचित टाकणार नाही. सो मी मिडल ईस्ट मध्ये आणला होता. त्या मिडल ईस्ट मध्ये मला असं कळलं की अख्खा असा मोठा बैल असतो, तो बैल कापतात. त्या कापलेल्या बैलामध्ये बिर्याणी टाकतात, मग त्याच्यामध्ये एक बकरा टाकतात, मग त्या बकऱ्यात बिर्याणी टाकतात, मग त्याच्यामध्ये कोंबड्या टाकतात, मग त्याच्यात अंडी टाकतात, मासे टाकतात, जे काय टाकायचं ते सगळं टाकतात आणि तो असा मस्तपैकी फ्राय करतात आणि त्याच्यानंतर तो क्रॉस सेक्शन देतात. मी तुला बैल बकरा अमूक सगळ्या ज्या गोष्टी असतात एकदा लोक बाहेर जर तू फिरलास तुला असं लक्षात येतं की ह्या खूप वेगळ्या आहेत आणि लोकांना आवडतात. आता मी नैरोबीला गेलो होतो, त्याच्या आधी जेव्हा मी गेलो होतो मी आणि बायको तिकडे कॉर्नर नावाचं एक रेस्टॉरंट आहे, तुमच्यापैकी लोक जर नैरोबीला गेले असेल तिकडे तुम्हाला सगळं मिळतं. म्हणजे तिकडे तुम्हाला झेब्रा मिळतो, मगर मिळते, शामरूख मिळतं, सगळं मिळतं. आणि शामरूख कोलेस्ट्रॉल नाही, अतिशय चांगलं मटण असं म्हणतात, मगरीचं माशासारखं लागतं. तर हे पदार्थ जे आहेत ते आपण खाल्ल्याशिवाय आपल्याला कळू शकत नाहीत की किती चांगले आहेत ते किती. आणि प्रत्येक माणसाला खायची ही हौस असते. त्यामुळे हे तुझं पुस्तक प्रचंड प्रमाणात जाणार हे दोन्ही विषय आहेत. तुला की खाण्यामध्ये
क्रिकेटर्सच्या बाबतीत आमच्या क्रिकेटपटू सुद्धा एक 5 मिनिटं बोलणं चालू. एकच सांगतो, 2-3 किस्से सांगतो की कसं ते खाण्याचं वेळ असतं ना ते मी बघितलंय की सचिन तेंडुलकर आमचा सारस्वत, म्हणजे आता जरी त्याला जन्माने चिकटलेली जात सारस्वत तशी मला चिकटलेली जात सारस्वत, पण त्यामुळे जिभेने पण तो प्रचंड सारस्वत असल्यामुळे मला वाटतं की श्रीलंकेमध्ये एका ठिकाणी आम्हाला जेवायला बोलवलं होतं आणि सगळ्या क्रिकेटर्सना मासे आवडतात म्हणून त्यांनी मासे सांगितले आणि अजित वाडेकरने त्यांना सांगितलं मासे नको खेकडे करा. तर आम्ही जेव्हा आलो तिथपर्यंत त्या यजमानांनी केलेले सगळे खेकडे संपलेले होते आणि सचिन तेंडुलकर, अंकोला, आणखी जे मुंबईचे 2 प्लेयर त्यांच्याकडे नुसता असा आंगळ्यांचा ढीग होता. बस त्यांनी फक्त जे काय ते खेकडे खाल्ले. तर विनोद कांबळे म्हणाला सुद्धा त्यांना, अजित वाडेकरने त्याला विचारलं तू खात नाही, तुम्हाला तू वरलेला राहतो, मी याला कुठे भांडून राहतो, तुमच्याकडून खेकडे पोचतच नाही कारण अर्धे खाल्लेले असतात. तर मला खेकडे खायची सवय आहे. पण बाहेर गेल्यानंतर हे सगळे क्रिकेटपटू आपल्याला कुठलं वेगळं जेवण मिळेल हे खाण्याचा प्रयत्न करतात आणि चवीने करतात. वरतं तू जर मला असं वाटलं की तर तुला सुद्धा त्यातले काही चांगले पदार्थ मिळू शकतील आणि ह्या चांगल्या पदार्थांचा आस्वाद तू घेऊ शकशील, त्याच्याबद्दल तू लिहू शकशील, मग आम्हाला सांगू शकशील, मग आम्ही आस्वाद घेऊ, तुझंही पुस्तक होईल, पुस्तक खपेल, त्याच्यातून चांगले पैसे मिळू शकतील. तुला किती विन-विन सिच्युएशन मिळेल आपण या विन-विन सिच्युएशन नाही तर आम्हालाही खायला चांगल्या रीती मिळू शकेल. कारण अशा प्रकारची पुस्तकं ही सगळ्यात जास्त खपतात असं माझ्या लक्षात आलं कुठल्या, कारण लोकांना सगळ्यात जास्त प्रेम हे खाण्यावर असतं. उदाहरण नव्हे नाही यज्ञ करायला म्हटलं ना ते खरंच आपल्याला पटतं, कारण आपल्याला जिभेमुळे हे सगळं आहे. आपण काय करतो, पोट भरण्यासाठी खात नाही, जिभेला त्याची चव लागली पाहिजे, टेस्ट लागली पाहिजे तरच खातो. पुढच्या वेळेला मला फक्त एकच तुला सांगणं आहे की हे जे पदार्थ चित्रात चांगले दिसतात ते प्रत्यक्षात कसे दिसतात हे बघायला आम्हाला आवडेल आणि प्रत्यक्षात कसे दिसतात हे टेस्ट करायला आवडेल. तर हे लक्षात ठेव आणि पुढच्या पुस्तकाच्या वेळेला मी तुला जे सांगितलं त्याच्यामध्ये तर अशीच तू पुस्तकं लिहित जा, खाण्याचे वेगवेगळे पदार्थ कर, वेगवेगळे ट्राय कर आणि हे सगळं ट्राय केल्यानंतर तर तू स्वतःवर आणि संजयवर ट्राय कर आणि मग आम्हाला सांगणार. आणि जेव्हा तुला सगळ्यांना आवडतील त्याच्यानंतर आपण अशीच पुस्तकं करू, आम्हाला चांगल्या रीतीने आमची जी जीभ आहे त्या जीवेला नवीन नवीन टेस्ट करून द्या अशी आमची इच्छा आहे. हे जे यश तुला आतापर्यंत मागच्या पुस्तकाला सिकेबाईंच्या मिळालेलं आहे तसं यश तुला या पुस्तकाला मिळव असे सगळ्यांच्या तर्फे मी तुला खऱ्या अर्थाने आशीर्वाद देतो. त्या वयाचा मी तुला आशीर्वाद द्यायला काही हरकत नाही. माझ्या जिभेचे चोचले जेव्हा जेव्हा मी सासरी येईल जावं तेव्हा तुम्ही पूर्वा अशी पुन्हा येणार आणि आता नवीन नवीन पदार्थ आले, नेहमीच पोहे नको, नेहमीच ते नको, वेगवेगळ्या पदार्थांना बोलायला अशा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सचिन तेंडुलकरची बॅटिंग झाल्यावर बाकी कोणी बॅटिंग केली तरी काही कोणाला इंटरेस्ट नसतो असं झालेलं आहे, पण मी जास्त काही बोलणार नाहीये. फक्त व्हेरी 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 बिग थँक्यू आणि डॅडीला मी रिक्वेस्ट करणार आहे की टू प्लीज प्रपोज अ वोट ऑफ थँक्स. तुझी रिक्वेस्ट मान्य केली, तू रोज यायचा म्हणजे मला रोज एकट्यालाच माझ्यावर प्रयोग करून घ्यायची जरुरी तुलाही आनंद आणि मलाही आनंद. पप्पा फार छान बोलत मजा आहे. मित्र वरदान महर्षी सांगितलं की स्नेहाली प्रकाशन पहिल्याच ह्याच्यात हॅट्रिक केली, ते हॅट्रिक केली बरोबर आहे. कदाचित मला असं वाटतं की पहिल्याच ह्याच्यात ती पहिली डिलिव्हरी राजन आहे इकडे तिकडं झालं तर काय होतं, तर त्या वेळेचं काय दुखणं आणि काय असतात सोपच करा हे गेले 2 वर्ष आम्ही घरी काढतोय. ते अगदी पुस्तक प्रसिद्ध होऊन आमच्या घरात येईपर्यंत काय काय स्थितीतून जायला लागतं, कोणाकोणाची मदत घ्यायला लागते आणि किती मदतीचे हात आपल्याला पुढे येतात. तर ह्यांनी सांगितलं किती भीतीबरोबर पण बोलू शकते, तर वर्गाचा स्वभाव आहे की फार बोलत असते, मला बोलायला फार कमी वेळ मिळतो. तर त्यामुळे बरेच लोक आम्ही जोडली, त्यांची मदत आम्हाला झाली
म्हणायचे तर आपली जवळची माणसं आहेत यांचे आभार मानायचे. मी माझे म्हणलं की एक नातं आमचं जुळलं गेलं. चुले आणि पाटणकरांची युती झाली पुढे करायची. तर श्रीधर त्यांच्यामुळे रश्मीदेवी आपण आला, आपण येऊन दोन्ही ही बुक्स रिलीज केले, छान स्पीच दिला, आपले अनुभव शेअर केले, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हे पुस्तक जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा प्रत्येक स्टेजला जी काही लोक मदतीला आले त्या ह्याच्यात सुबोध पाध्ये म्हणून आमचाच हिंदू कॉलेज क्लब फ्रेंड, खरंच हुशार आहे हिंदू कॉलेज क्लास म्हणाला त्याप्रमाणे आर्ट डायरेक्टर, आणि त्यांनी खूप ह्याचं लेआउट करताना मदत केली. दोन्ही ही पुस्तकं अनफॉर्च्युनेटली आज तो तब्येत ठीक नसल्यामुळे येऊ शकला नाही, पण उमा इकडे आली. मी एक फ्लॉवर देतो, आमच्या भावना तो तुझ्या पद्धतीने तुझ्या नवऱ्याकडे पोहोच. आणि मराठी जे पुस्तक आहे सिकेपी खासियत त्याच्यावर मेहनत केली. तसंच लिहावं अनु दत्ता यांनी इंग्लिश पुस्तकं तयार केलं. मी त्यांना रिक्वेस्ट करतो प्लीज पहिली जेव्हा आवृत्ती काढली गेली सिकेपी खासियतची त्यावेळेस चित्रा पालेकरांनी बरेच त्यांची कॉन्ट्रीब्युशन त्या ह्याच्यात दिली होती. आज चित्राताई पण नाही आहेत आपल्या सोबत, बाहेर गावी गेल्यामुळे त्यांचे खास खास आभार. त्याच्यानंतर हे पुस्तक तुम्ही आता पाहिलं की तुम्हाला कळेल की ह्याचे जे फोटोग्राफ्स आहेत अतिशय सुंदर फोटोग्राफ्स याचे काढले गेलेले, जे प्लेटिंग केलं जातं त्याच्यानंतर प्रॉपर लाईट्स अरेंजमेंट असेल तर पॉसिबल होतं. आज जे फोटो काढले तुमच्या समोर मिस्टर मयेकर प्लीज या इथे. वरुण दस्तूर यांनी देखील खूप फोटो याच्यात काढलेले आहेत पाकिस्तानमध्ये. वरुण देखील इंग्लंडला गेल्यामुळे आज आपल्या बरोबर नाहीये. कविता दस्तूर ज्या मातोश्री त्यांना मी रिक्वेस्ट करेन तेच का आमच्या आणखीन एक फॅमिली फ्रेंड म्हटलं जी फॅमिली आम्ही वाढवत गेलो. शकू कुलकर्णी फार मोठी आर्टिस्ट आणि ह्या पुस्तकाला त्याची खूप कॉन्ट्रीब्युशन आहे. शकू रवी शकू फार 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 मोठी आर्टिस्ट आहे ती, पण घरचं काम समजून त्यांनी हे काम केले. धन्यवाद. आमच्या आणखी एक फ्रेंड मेधा मेधा देखील पुण्यात आज काही कामात अडकले, पण संजय इथे आहे. संजयला मी रिक्वेस्ट करेन प्लीज. संजय special thanks to them.
आता जे आभार म्हणायचे आदिश्री गिफ्ट रश्मी त्यांच्या आभार म्हणायचे आहे. तर शीतल आणि वर्धा दोघांनी रिक्वेस्ट एक छोटंसं आणि पप्पू हे गेम तुला खूप आवडेल आणि उघडल्यावर आपण दोघांना शेअर करतो. आज मी म्हणलं जे पुस्तक रिलीज झालं ते वेळच्या वेळी ज्यांनी पब्लिश आम्हाला करून दिलं अशोक होळकर यांचं खूप 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 क्लोज फ्रेंड आमच्या नॅशनल माइंडचा मित्र. आज तो देखील दिल्लीमध्ये मिटिंगला गेलेले त्याच्या असोसिएशनची मिटिंग आहे, इलेक्शन आहे त्याच्याकरता. तर ह्याला खास धन्यवाद आमचे ते अर्चना इकडे मिस केलं पण इतकं छान प्रिंटिंग प्रिंट करून दिलं अगदी आणि एकदम मस्त बनली. आणि अगदी पहिल्या दिवशी अशोकला आमच्या नाव दिलं तेव्हा त्यांनी सांगितलं अर्चना वर्धाचं पुस्तक माझ्याकडे प्रिंटिंगला आलं. मला एकदम खूप बारकाईने लक्ष देऊन त्याच्यावर काम करायचं आहे आणि बेस्ट ऑफ क्वालिटी करायचे आणि खरंच तसंच पुस्तक आहे. आम्ही सगळे मासे खाणारे आहोत म्हणून तुम्हाला एक किस्सा सांगायला होते आणि हा किस्सा अतिशय टचिंग किस्सा आता मला जनरल आठवण जातो. आम्ही सारस्वत लोक जे मासे खातो ते जनरली बारीक खातो, म्हणजे बांगडे त्याच्यानंतर पिंगळी वगैरे. जेवढे काटे जास्त तेवढे आम्हाला आवडतात. कुठल्याही सारस्वताच्या घशात कधी काटा अडकलेला नाही. तर अशा प्रकारचे मासे आयुष्यभर खाल्ल्यानंतर आपले बोरकर जे कवी होते त्यांनी बाबा बोलकर त्यांनी आपली एक इच्छा अशी व्यक्त केली होती आमच्या सुट्टणकारांकडे मोहनला सुट्टणकारांकडे. कारण माझं कुणीही ऐकणार नाही पण तरी मी तुला सांगतो की म्हणा मी संपूर्ण आयुष्य फक्त मासे खाल्ले. तर मेल्यानंतर माझ्यावर कुठलेही हे न करता म्हणजे संस्कार न करता माझं ते सरळ समुद्रात फेकून द्या की निदान माशांना मी मेल्यानंतर तरी खायला. ही अतिशय महत्वाची भावना होती. मी पण तशीच एक भावना व्यक्त करतो. माहिती मला पण माहिती पाळणार नाही खऱ्या अर्थाने असं मला नेहमी असं वाटतं की आपण जे माशांचं ऋण आहे ते ऋण कुठेतरी परत करायला नाही. सगळ्यांचे आभार मानता म्हणता आपल्या घरची काही मंडळी असतात. तसं आमच्या घरी जे काम करते अस्मिता, आज अस्मिता आलेली पण अस्मितानी प्रत्येक गोष्ट कापून चिरून देताना प्रत्येक गोष्ट करताना मदत केली. तसंच शीतलच्या घरी पार्वती त्यांनी देखील खूप आम्हाला मदत केली. पर्वती पण नाही झाली. त्या दोघींचेही आम्हाला आभार मानायला आवडतील. आणि सर्वात शेवटी आपल्या सर्वांचे आभार. खरं आपले आभार सर्वात आधी मानायला पाहिजे होते कारण सर्वात आधी आपण इथे आला होता. हे वर्धांनी जे आता आपल्या भावना व्यक्त केल्या आणि ते म्हटले त्याप्रमाणे हे पुस्तक आपण सर्वांनी वाचा, त्या रेसिपीज करून बघा. काही अडचण आली तर तिला फोन करा आणि त्या समजून घ्या. आणि आवडलं तर नक्की आपल्या मित्रमैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना ते रेकमेंड करा. कारण जर आपण अप्रिशिएट केलं तर पुढचं पुस्तक वर्गाचं ऑलरेडी तयार आहे. तर लवकरच आपल्याला त्या पुस्तकाने त्या पब्लिकेशनला आपल्याला हजर राहायचं. कारण स्नेहाजी प्रकाशनची 3 पुस्तकं आली तर पुढची 300 यायची. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. 2 गोष्टी फक्त आपल्याला सांगायचे की मी आता पुस्तकांबद्दल बोललो. ही पुस्तकं आज सवलतीच्या किमतीत इकडे अवेलेबल आहे. वर्धाचं जे पुस्तक आहे ते 150 रुपीज मध्ये आहे आणि सिक्की की खासियत 100 रुपये दोन्ही इंग्लिश आणि मराठी अवेलेबल आहे. त्या काउंटरवर आपल्याला जर हवे असेल आपण नक्की घेऊ शकता. दुसरं आपण बराच वेळ इथे बसल्यात आमच्या बरोबर सामील झाल्यात, आमच्या या आनंदाचे वाटेकरी झालं. निघताना आमच्या बरोबर काही स्नॅक्स आपण शेअर करावे सर्वांनी अशी इच्छा. धन्यवाद.
थँक्यू. हॅलो, मला इकडे स्पेशल 2 व्यक्तींचे आभार मानायचे. जयाच्या आई माझ्याकरता ऑल द वे नाशिकहून आलेले आहेत. आई थँक्यू सो मच. आणि शुभदाची आई ठाकरे, माझी खास मैत्रीण शुभदा, तुमची सो त्यांचे सुद्धा मला आभार मानायचे. कारण दोन्ही आईने मला आशीर्वाद दिले आणि सगळे सगळे जे आहेत जे लोक एवढ्या प्रेमाने आमच्याकडे आलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार, थोडंसं मन भरून आले. आणि बबनराव, माझी दीदी, माझी अग्रिमेंटी, ऑल द वे, नॉट ओनली दॅट, पीपल हॅव कम फ्रॉम पूना, सातारा, नाशिक, त्याच्यानंतर लेकीने हैदराबादमध्ये एकदम सरप्राईज दिले. मी देवाचे खूप आभार मानते की मला एवढा सुंदर मित्रमंडळी आणि फॅमिली सगळे मिळाले. आणि त्याच्यामध्ये रश्मीला येऊन त्याच्यामध्ये शी मेड माय डे. आणि बघू आय जस्ट हॅव नो वर्ड्स. सो सगळ्यांचे आभार मानते अँड थँक्यू सो मच. माझा फ्रेंड आमचा वाईसी गव्हर्नर लायन्स मधला रवी, ऑल द वे त्याची मीटिंग झाली, गोव्याहून आलेला आहे. सॉरी रवी, माय मामा इज कम फ्रॉम पुणे. सो पीपल हॅव कम, दुरून सगळे लोक आमच्या प्रोग्रामला आले. त्याबद्दल थँक्यू सो मच रवी भैया, थँक्यू सो मच.